भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग 112. स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट झाले आणि त्यांनी अनेक चमत्कार केले. स्वामी अक्कलकोटात आल्यानंतर संपूर्ण देशात 1857 बंडाने पेट घेतला होता. लोकमानसात क्षोभ अक्षरशः दगदगत होता. अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होते. त्यातले एक लक्षणीय नाव होते क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. ब्रिटिशांची सत्ता उलथून लावण्याचा विडा उचललेल्या वासुदेव बळवंत फडक्यांनी ठरवले की अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे आशीर्वाद घ्यायचे. त्यांची अशी श्रद्धा होती की स्वामींचे या सशस्त्र क्रांतीला एकदा का आशीर्वाद मिळाले की हा ब्रिटिशांविरुद्धचा केलेला उठाव यशस्वी होईल. वासुदेव बळवंत अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा स्वामींनी एक अतर्क्य लीला आरंभिली होती. रानात जाऊन ते एरंडाची लाकडे आणायचे. त्या लाकडातून बंदुकीचे आकार ते निर्माण करायचे आणि या लाकडाच्या बंदुका ते हारीने लावून ठेवायचे. लोक जेव्हा स्वामींना करीत असलेल्या या प्रकाराबद्दल विचारत तेव्हा स्वामी म्हणाले, ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी ह्या नव्या पलटणी तयार करीत आहोत. लोकांना त्याचा अर्थ उमगत नसे. स्वामींनी वास्तविक या बंडाचा शेवट काय होणार हे मनाशी ओळखले होते. वासुदेव बळवंत फडके जेव्हा अक्कलकोटी आले तेव्हा त्यांच्या हातात तळपती तलवार होती. ती तलवार त्यांनी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घालून आपल्या मनातल्या भावना प्रकट केल्या. ते म्हणाले, स्वामी, आपण सर्वज्ञ आहात. आमच्या ह्या सशस्त्र क्रांतीला आपले आशीर्वाद हवेत. ब्रिटिशांविरुद्ध लढताना आम्हाला यश हवे. स्वामींनी वासुदेव बळवंताकडे प्रेमाने पाहिले आणि सेवेकऱ्याला तलवार उचलून एका झाडावर ठेवायला सांगितले. स्वामींच्या कृतीचा अर्थ वासुदेव बळवंतांना कळला. महाराज तलवारीला स्पर्श करीत नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. बंड यशस्वी होणार नाही हे स्वामींनी कृतीने सुचवले. स्वामी काहीच बोलले नाहीत. वासुदेव बळवंत आल्या पावली खिन्न मनाने परत गेले. ब्रिटिशांच्या बंदुकांशी आपल्या तलवारी टक्कर देऊ शकणार नाहीत हे स्वामींनी सुचवले होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.